मॅम, AI यूज करून रिपोर्ट्स समजून घेणे सेफ आहे की नाही? आता आपल्याला एक सवय झालेली आहे, की आपण काही हॉस्पिटलला गेलो, काही टेस्ट केली, की ते आपण ChatGPTवर, Googleवर टाकतो आणि इंटरप्रिट करायचा प्रयत्न करतो किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण AI किंवा ChatGPT कसं वर्क करतं? कारण ते काही त्या रिपोर्टमधले काही शब्द पकडतं आणि त्याला जे समजते त्याचं इंटरप्रिटेशन आपल्याला सांगतं. सपोज तुम्ही रिपोर्ट टाकला, तर जे तुम्हाला ChatGPT किंवा AI सांगत आहे, ते इंटरप्रिटेट कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. जर रिपोर्ट नॉर्मल असेल आणि डॉक्टरांनी तुम्हाला काही सांगितलं नसेल, असा रिपोर्ट तुम्ही जर ChatGPTवर टाकला, तर त्याच्यामध्ये फार काळजी करण्यासारखं इंटरप्रिटेशन किंवा जे कन्क्लुजन आहे, ते येणार नाही. पण जर तुमच्या बाळामध्ये किंवा तुमच्या रिपोर्टमध्ये काही शब्द असे असतील, की जे नॉर्मल व्हेरिएशन असतील किंवा छोट्या-छोट्या फाइंडिंग असतील, जसं की इकोजेनिक फोकाय असेल, अनऑसिफाईड नेझल बोन असेल, कोरॉइड प्लक्सस सिस्ट असेल, की ह्या गोष्टी थोड्याशा नॉर्मल व्हेरिएशनमध्ये येतात. पण हे शब्द जर ChatGPTने पकडले, तर ते तुम्हाला खूप साऱ्या मोठ्या डिसऑर्डरची लिस्ट देऊ शकते, की ज्या खूप रेअर असू शकतात. आणि मग तुम्हाला मात्र काळजी वाटू शकते, चिंता वाटू शकते. आणि एकदा जर तुम्ही डॉक्टरांना न भेटता असा रिपोर्ट जर तुम्ही Googleवर किंवा ChatGPTवर वाचला किंवा ते शब्द वाचले, मग तुम्ही त्याच्या डिटेलमध्ये अजून त्या शब्दांची अजून सर्च करायला जाता आणि मग त्याचा जो अर्थ आहे तो खूप सीरियस असू शकतो, पण तुमच्या बाळाला तसं काही झालेलं नसू शकतं. म्हणून जेव्हा जर तुम्हाला खरंच रिपोर्टविषयी किंवा बाळाविषयी काही शंका असतील, तर पहिले डॉक्टरांना भेटा. त्यांच्याकडनं अगदी हक्काने प्रॉपर अपॉइंटमेंट घेऊन समजून घ्या, की नेमकं मॅडम मला ह्या शब्दाचा अर्थ सांगा किंवा हे काय आहे तुम्ही मला प्लीज 2 मिनिटं थांबून एक्सप्लेन करा. असं जर तुम्ही विचारलं, तर हे जे तुमच्या डोक्यामध्ये जे विचार चालतील किंवा जे काळजी होणार आहे, चिंता होणार आहे, ही नक्की आपण अव्हॉइड करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा तुम्ही जर म्हणजे प्रॉपर वैद्यकीय सल्ला न घेता असा रिपोर्ट किंवा असे शब्द वाचले आणि एकदा तुमच्या ब्रेनमध्ये ते हिट झालं, तुम्हाला किती जरी डॉक्टरांनी सांगितलं, तरी तुमच्या डोक्यामध्ये ती गोष्ट वारंवार फिरत राहणार. त्यामुळे पहिले प्रॉपर वैद्यकीय सल्ला घ्या आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये जर काही शंका असतील किंवा अजून काही वाटलं, एक सेकंडरी ओपिनियन किंवा सेकंडरी कन्फर्मेशन म्हणून तुम्ही AI किंवा ChatGPTचा वापर करू शकता, पण विथ कॉशन.